नमोबुद्धाय, जय भीम, नमस्कार। विधानसभा 2024 महाराष्ट्र निवडणुकीची जी प्रचार सभा आहे ती अगदी आता शिगेला पोहोचलेली आहे। मतदानासाठी अगदी काही क्षण शिल्लक आहेत, काही मोजके दिवस आता शिल्लक आहेत आणि आपण उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये आज इथे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार जे आहेत संजय कुमारजी मेश्राम यांची आज इथे प्रचार सभा होणार आहे। तत्पूर्वी इथे एक जनसागर उमळलेला आहे, त्यांचे कार्यकर्ता देखील इथे उपस्थित आहेत। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं आपल्या उमेदवाराप्रती त्यांची काय प्रतिक्रिया, काय तयारी झालेली आहे आणि इथून पुढे काय समीकरण बदलणार आहेत। चला त्यांचे कार्यकर्ते जे आमच्यापाशी उभे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया। सर, आपलं नाव सांगा। तुलसीदास पत्रुजी छुटे नान, माजी सरपंच। आपण आहात, आपले उमेदवार जे आहेत पंजा या चिन्हावरती संजय मेश्रामजी, काय सांगाल त्यांच्याबद्दल? संजयजी मेश्राम ही या ठिकाणी काँग्रेसची मुळक साहेब इथून निवडून गेल्यानंतर ही सत्ता थोडी कमी झाली होती। संजय मेश्रामने काँग्रेस या ठिकाणी जिवंत ठेवली 15 वर्ष आणि त्याच्यानंतर बरेच या ठिकाणी साहेब आले, उभे राहिले, त्यांनी पडले, पण पडल्याचं माघार पण न घेता सातत्यानं सर्वांना घेऊन काँग्रेस की आणि इतर पक्ष का हे जागृत ठेवण्यासाठी साहेबांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि 15 वर्ष नंतर साहेबांना ही एक संधी मिळाली, त्यांचं पुण्याचं काम मिळालं। त्यांनी मागे पुढं कुठं न पाहता या ठिकाणी प्रत्येक माणसाचं काम, ते कलेक्टर राव, पंचायत समिती राव, जिल्हा परिषद राव, कुठल्याही माणसाचं, तो गरीब राव, श्रीमंत राव, कुठल्याही पक्षाचं राव, त्या माणसाला आपल्या गाडीत बसून त्या ठिकाणी काम करून द्यायचं त्यांनी काम केलं साहेब। आणि आता जी बाग आहे ही 15 वर्षापासून सातत्यानं या ठिकाणी एक पारवे नावाची व्यक्ती, 2 BJPचे झाले आणि एक आमच्या काँग्रेस पक्षातून आम्ही निवडून दिलेली व्यक्ती राजू पारवे, ही 15 वर्ष। आज त्यांचा असा एक कार्यकाळ झाला की 10 वर्ष जे BJPचे आमदार सुधीर पारवेजी यांनी कुठल्याही प्रकारचं नाही त्या रामाचं काम दिसलंच नाही, कुठली नदी राव, रस्ते राव, शेतकऱ्यांचे कामं राव, यासाठी त्यांनी लक्ष दिलं नाही। नंतर आमचे राजूभाऊले काँग्रेस माध्यमातून आम्हाला असं वाटलं की राजूभाऊ आमचे एक सक्षम आमदार आहे, काँग्रेस म्हणून सगळ्यांनी मोठ्या मस्तीनं आणि हशीखुशीत निवडून दिलं, पण त्या व्यक्तीचं सुद्धा या ठिकाणी नाईलाजाने भ्रमनिराश झालं। मी सातत्यानं, मी सरपंच असून मी गावामध्ये बदनाम यासाठी झालो की राजूभाऊनं मला जर या गावासाठी जर कामं दिली असते तर मला बदनाम व्हायचं कमी झालं असतं। ठीक आहे, आपण अजून बाकीच्यांकडनं आपण काय सांगाल? राजू भाऊ, आपले संजू भाऊ मेश्राम जे आहे हे लोक कल्याणकारी नेता आणि जनसामान्यांचे नेता म्हणून जास्त प्रचलित आहे, काय सांगाल? मी रमेश महातळे, विधानसभा संघटक उमरेड। मेश्राम साहेबाचं कर्तृत्व चांगलं आहे, बाकीच्यापेक्षा आता तरी त्या एज्युकेशन त्यांचं आणि बुद्धिमत्ता ही सगळ्या उमेदवारापेक्षा टॉप क्वालिटीची आहे। अगदी एकदम सुशिक्षित उमेदवार आहे आणि सुशिक्षित उमेदवार हा जनतेसाठी अगदी जवळचा आणि जनतेचे प्रश्न पुढे नेण्यामध्ये जास्त सक्षम असतो असं म्हणायचं? हां, तसंच म्हणायचं आहे। ठीक आहे, अजूनही आपल्या महत्त्वाचा एक प्रश्न माझ्याकडे बाकी राहिला। या ठिकाणी कोणी काम करत असताना एक गरीब आणि श्रीमंत राहते, पण आमचे मेश्राम साहेब आहे, त्यांना 2 मुली आहे, दोन्ही मुलीचं लग्न होऊन त्या अमेरिकेसारख्या बाहेर देशात गेली आहे। त्यांची पत्नी एक डॉक्टर आहे, त्यांना एक श्रीमंत व्यक्ती आहे, श्रीमंत व्यक्तीने अनेक लोकांसाठी काम केलं, त्यांना आजही मुलं नसल्यामुळे मुली तर बाहेर चालल्या, त्यांना पैशाचा लोभ नाही, जवळचे जेवढे पैसे आहेत ते बरे मोठ्या शहरामध्ये काम केलं आहे त्यांनी, गॅस सिलेंडरच्या संदर्भात अनेक काम आहे त्यांच्याकडे, पण त्यांना लोभ पैशाचा नाही, स्वतः देताले बस एवढीच विनंती आहे त्यांच्याकडे। म्हणजे मनापासून आपण साहेबांच्याबद्दल जे बोलला ते कळकळीतून बोलला असं जाणवतं। सर, काय सांगाल आपण? जय महाराष्ट्र, मी चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना तालुका प्रमुख उमरेड। संजय मेश्रामजी हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे। संजय मेश्रामच्या बाबतीत बोलायचं असलं कारण की त्यांची इथं कार्य आहे, कर्तृत्व आहे, 15 वर्षापासून त्यांनी या निर्वाचन क्षेत्रात इतके कामं केले, कारण की हे पारवे बंधू यांनी बिअर बार खोलायचेच कामं केले, त्याच्यामुळं जनतेमध्ये त्यांचा काही विकास नाही, जनतेमध्ये त्यांचा काही विकास नाही, त्यांच्यामुळं यावेळेस अशी परिस्थिती होणार आहे, पारवे साहेब हे 3ऱ्या नंबरवर जाणार आहे। पारवे साहेब किती नंबर? आपले संजय मेश्राम साहेब कितव्या नंबरवर येईल? नाही, संजय मेश्रामचा विजय पक्का आहे, कितीतरी लीडनं संजय मेश्राम निवडून येतील। साहेबांनी अगदी विश्वास व्यक्त केला आहे की संजय मेश्राम साहेब जे आहे हे पहिल्या नंबरवर राहणार, आपलं काय मत आहे? आज महाविकास आघाडीने जो उमेदवार दिला आहे जे संजयजी मेश्राम साहेब, महत्त्वाचं म्हणजे ते एज्युकेटेड आहे
IIT इंजिनियर आहे. आज या उमरेड विधानसभेला महत्त्वाचं म्हणजे गोरगरिबी जनता आहे, शेतकऱ्यांचे मुलं आहे, त्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे. तर एज्युकेशन असलेला व्यक्ती विकास करण्यामध्ये अग्रेसर असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या या उमरेड विधानसभेमध्ये जी जनता आहे, महत्त्वाची गोष्ट ते त्यांना एज्युकेशन देणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच महाविकास आघाडीचे संजयजी मेश्राम साहेब यांना जनतेला विनंती करतो की त्यांनी बहुमताने विजयी करावं. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब यांना मी प्रतिमेस अभिवादन करते. आज जो उमेदवार संजयजी मेश्राम दिलेला आहे ते 15 वर्षापासून इथे म्हणजे कार्य करत आहे. आणि म्हणजे लोकांना हा एज्युकेटेड उमेदवार आता पाहिजे. कारण आता खूप झाले, म्हणजे आश्वासन देणारे आमदार खूप झाले. आम्ही हे करू, महिलांसाठी रोजगार आणू किंवा मुलांसाठी कोणता उद्योग आणू. पण मेश्राम साहेब सातत्याने 15 वर्षापासून काम करत आहे. मी एक जिल्हा परिषद सदस्य आहे. आम्ही जे म्हणजे याच्या आधी 10 वर्ष खासदार हे याचे होते, शिवसेनेचे होते. ते कधी आमच्या म्हणजे विधानसभेमध्ये सुद्धा एखाद्या गावातसुद्धा आले नाही. पण आता आम्ही एक सक्षम खासदार निवडून दिला. तसेच आता दुसरे म्हणजे आमदार, आम्ही पण एक सक्षम म्हणजे कर्तृत्ववान आमदार निवडून देत आहोत. डोर टू डोर प्रचार करत आहोत. आणि आमच्या महिलांना असो, मुलांना असो, उद्योगधंदे असो, कुठल्याही गोष्टीत म्हणजे सहकार्य करणारा आणि मनामध्ये एक विश्वास असणारा आमदार आम्ही निवडून देऊ, एवढेच बोलते. आपलं नाव सांगा. मी नेमावली माटे, माजी समाज कल्याण समिती, जिल्हा परिषद नागपूर. ताई, आपलं नाव सांगा आणि आपलं काय मत आहे संजय मेश्राम सरांबद्दल ते. मी पंचायत समिती सभापती माधुरीताई देशमुख. जे काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला आहे मेश्राम साहेबांनी 15 वर्षापासून इथं कार्य केले आहे. आणि आपले काँग्रेस पक्ष ह्या त्यांनी जिवंत ठेवला आहे. आम्ही गावागावामध्ये जातो, जेव्हा प्रचार करतो तेव्हा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे संजय भाऊ मेश्राम चांगल्या मताने निवडून येतील. विद्यमान सरकारने महिलांसाठी अगदी निवडणुकीच्या तोंडावर महिलांसाठी म्हणून लाडकी बहिणी योजना आणली आणि हे एक प्रकारचं प्रलोभन आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे नुसतं प्रलोभन आहे. त्यांनी 2 वर्षापासून त्यांची सत्ता होती, तेव्हा का बरं नाही केलं? आणि आता आपले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही आता शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. आता 1-2 दिवसाच्या आधीच्याच भाषणात त्यांनी बोलले. मग तुम्ही 2 वर्षाची सत्ता होती तर तेव्हा का बरं नाही तुम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला? का बरं आता सोयाबीनला भाव नाही दिला? का बरं आता कापसाला विदेशातून 2-3 दिवसा अगोदर पेपरमध्ये आलं की त्यांनी विदेशातून कापसाच्या गाठी आणलेल्या, आयात केलेल्या आहे. पण मग तुम्ही इथल्या लोकांना द्या ना, तुम्ही भाव द्या ना. का बरं इतका म्हणजे विदेशातून आणता, त्यांना देता पैसे ना? आमच्या इथून जे कृषीप्रधान देश आहे त्या लोकांना रात्र, म्हणजे मी एक शेतकरीच आहे आणि सोयाबीन कापणीला 600-600 रुपये बायांना मजुरी द्यावं लागली. पण सोयाबीनला 3,000-3,500 रुपये भाव आहे. मी रवींद्र राऊत, सरपंच ग्रामपंचायत बेसूर. मेश्राम साहेबाचे माझे रिलेशन खूप जुने आहे. ते पण रोटरीमध्ये काम करत होते, मी पण रोटरी क्लबचं काम करत होतो. त्याच्यानंतर ते वेल एज्युकेटेड पर्सन आहे. आणि त्यांच्या सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे 1 महिन्या पहिले आमच्या बेसूरमध्ये ट्रकनी गायांचा अपघात झाला होता. ते 10 गायी अक्षरशः मृत्यू पावल्या होत्या. तेव्हा मेश्राम साहेबांनी लगेच बिलकुल काही विलंब न करता 1 लाख रुपये गावकऱ्यांना दिले. मी पण 50,000 रुपये दिले. त्याच्यात त्यांचं मोठेपण हे दिसून आलं. आणि हे पण होते राजूभाऊ आणि सुधीरभाऊ होते, यांनी 5 पैसे पण नाही दिले. ते अशा म्हणजे जे आपल्यासाठी धावतात अशा लोकांना निश्चित निवडून द्यायला पाहिजे. आणि त्यांना बिलकुल नाही का खूप ते तर निवडून शिवून आहे, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तसंच व्यक्तिमत्व आम्हाला पाहिजे होतं, ते मिळालं. ठीक आहे. आता सर्वे मिळून भाऊंसाठी जे आहे सगळे काय घोषणा कराल आपण? सगळे लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचू. घोषणा देऊ शकता तुम्ही. वारे पंजाब, वारे पंजाब, संजय बाबू आगे बढ़ो, संजय बाबू संघर्ष करो.
संजय मेश्राम साहेब आमच्या विधानसभेमध्ये 15 वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि ते कुठल्याही निवडणुका असो, सामाजिक कार्य असो, राजकीय प्रोग्राम असो, नेहमी काँग्रेससोबतच राहिले. काँग्रेसनीच म्हणजे आणि काँग्रेस त्यांनी धरून ठेवली 15 वर्ष आमच्या क्षेत्रामध्ये. रिझर्वेशन 9ला झालं होतं ना आमचं हे, तर तेव्हापासून ते इथेच म्हणजे उमरेडला कार्यरत आहेत. आणि त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीने त्यांना तिकीट दिलं तर लोकांच्या मनामध्ये एक अभ्यासू, शांत, संयमी व्यक्तिमत्व असलेला, समस्याची जाण असलेला अशा माणसाच्या हाती त्यांनी म्हणजे विधानसभेची धुरा देत आहे की म्हणजे ते त्याला परफेक्ट म्हणजे फिट आहेत. आयडियल कॅन्डिडेट. हां, एक आयडियल कॅन्डिडेट म्हणून आहेत ते. आणि दुसरं असं की म्हणजे या विधानसभेमध्ये रिझर्वेशनमध्ये ही तिसरी टर्म आहे. बरोबर. एकंदरीत आपण जर पाहिला आपण चौथी टर्म आहे. हो, एक माहोल जर पाहू आजच्या 2024 विधानसभा निवडणुकीचा, तर उमरेड क्षेत्रामध्ये बारवे बंधूच्या विरोधामध्ये संजूभाऊ मेश्राम, तर काय परिस्थिती वाटते आणि किती कॉन्फिडंट आहात आपण मेश्राम सरांबद्दल? नाही, आम्हाला तर म्हणजे कॉन्फिडन्स आहे, कारण ही लढाई संजय मेश्रामची एकट्याची लढाई नाही आहे. ही तर लढाई म्हणजे लोकांची आहे, आम्हा सर्वांची आहे. कारण आम्हाला सत्ता बदल पाहिजे, आम्हाला म्हणजे आमचं काँग्रेसचं सरकार पाहिजे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. कुठेतरी परिवर्तनाची लाट लोकांच्या मनामध्ये आहे. लोकांनीच ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली आणि मनापासून ते पंजाच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. तुम्ही पण लोकांमध्ये मिसळत आहात, विशेष करून महिला मंडळामध्ये तुम्ही मिसळत आहात. आपण माजी जिल्हा परिषद सदस्य देखील, तर आपला जनसंपर्क देखील दांडगा आहे. तर महिलांचा विशेष करून काय रोख आहे? नाही, महिलांना पण, शेतकऱ्यांना, महिला शेतकरी आहेत काही, तर त्यांना म्हणजे महिलांमध्ये पण ही जागृती आता आलेली आहे की बा म्हणजे शेतमालाला भाव नाही, महागाई वाढलेली आहे. कारण यांचा संबंध महिलांशी जास्त येतो, महागाईशी. आणि त्याच्यामुळे आणि त्यांची मुलं जी आहेत ती शिकली सवरलेली आहेत, पण त्यांच्या हातांना काम नाही, बेरोजगारी वाढलेली आहे. त्यांची ॲप पण बंद केलेली आहे या सरकारने. त्याच्यामुळे त्यांना या सरकारविषयी तर तीव्र म्हणजे विरोध आहेच. म्हणून महिला पण आमच्या काँग्रेस पक्षाला पण जुळलेल्या आहेत आणि त्या निश्चितच म्हणजे प्रामाणिकपणे मतदान करतील आमच्या विधानसभेत. आपण एक नेतृत्व करता, एक नेतृत्व गुण आपल्यामध्ये आहे, तर आपण लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून काय आवाहन कराल विशेष करून महिलांना आणि उमरेड मतदारसंघातील सर्व? मी सर्व महिलांना एक म्हणजे मतदान म्हणजे असं मॅसेज किंवा एक सांगू इच्छिते की जे तत्कालीन जे सरकार आहे आता, त्या सरकारने म्हणजे महिन्याच्या जेव्हा निवडणुकीला 2 महिने असतात तेव्हा 1500 रुपयाचं एक लाडकी बहिणीचं चॉकलेट दाखवून म्हणजे मतं गोळा करण्याचं जे हे म्हणजे आमिष दाखवलेलं आहे, तर हे पहिले 5 वर्षापूर्वी त्यांनी सत्तेत आल्यानंतर केलं असतं तर आम्ही समजलं असतो की यांना खरंच महिलांविषयी कळकळ आहे आणि ती आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे तिचं, असं त्यांच्या मनात 5 वर्षापासून का आलेलं नाही, आता 2 महिन्यातच का आलं. तर त्यांनाही ते समजलेलं आहे की इकडून पैसे देतात आणि तिकडून महागाई वाढवून. कारण सोयाबीनला 3200 रुपये भाव आहे आणि तेलाचा पिपा 2390 झालेला पिपा आहे आता सध्या हल्ली मार्केटमध्ये. तर या सर्व गोष्टीची जाण त्या आमच्या महिलांना आहे. तर मग निश्चितच म्हणजे आमच्या उमेदवारांना महिलांचा पण पाठिंबा आहे आणि ते निवडून येतील असं आमचा म्हणजे गॅरंटी, वादाच नाही, गॅरंटी. हां, धन्यवाद. विधानसभा महाराष्ट्र निवडणुका 2024साठी आज आम्ही नांद इथे महाविकास आघाडीचे तसेच काँग्रेसचे उमेदवार संजय मेश्राम यांची इथे सभा होणार आहे. तत्पूर्वी आपण इथल्या नागरिकांशी चर्चा केलेली आहे. आता आपण चर्चा करणार आहोत इथले शेतकरी. एक माहिती आपल्याला जरूर आपल्यासोबत शेअर करू इच्छितो की गेल्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 906 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यातल्या 112च्या वर आत्महत्या ह्या फक्त पश्चिम विदर्भामध्ये झालेल्या आहे. तर आजच्या या सरकारबद्दल प्रतिक्रिया आपल्यासोबत व्यक्त करतात नांदचे शेतकरी. आपल्यासोबत आहे पंजाबराव आपल्यासोबत आहे. आता आपल्यासोबत आपण काय सांगाल की आजच्या परिस्थितीविषयी एक शेतकरी म्हणून? आम्ही भाजपावर तर पूर्ण नाराज आहोत, पुरं सरकार नाराज आहे. आणि काँग्रेसचं जे सरकार होतं ते दिलखुश होतं. भाजपामुळे आत्महत्या करून राहिले, कापसाला भाव नाही, 7000 रुपये कुठं भाव आहे का कापसाला, आणि 3000 रुपये सोयाबीनला, भंगार तरी बरं आहे. त्याच्यामुळे आम्ही काँग्रेस सरकारवर खुश आहोत आणि संजय मेश्राम हे निवडून येतील 100%, माझा कॉन्फिडन्स आहे. आणि आमचा जो शेतकरी वर्ग आहे, आमची जी युनियन आहे शेतकऱ्यांची, मी त्या शेतकरी वर्गाचा, शेतकरी संघटनेचा मी बॉस आहो, नान सर्कलचा मी बॉस आहो, शेतकऱ्यांचा बॉस आहो. त्यामुळे जे शेतकरी वर्ग आहे ते काँग्रेसवर खुश आहे, भाजपावर नाराज आहे.
म्हणजे संजय मेश्राम साहेबांना आपल्या शेतकरी वर्गाचं जे तुम्ही जसं अध्यक्ष आहात Yes, yes. तर त्या सगळ्यांचा पाठिंबा पाठिंबा आहे हो. आणि जी एस टी लावतात. साधा एक पेढा घ्या तरी जी एस टी, त्यावेळी घ्या तरी जी एस टी, कोणती खताची भाग तरी जी एस टी. ह्या जी एस टीमुळे सप्पा कंटाळले. पण त्या टॅक्सचा शेतकऱ्यांना काही फायदा होताना दिसतो काही फायदा नाही आहे, काही फायदा नाही आहे. निव्वळ नुकसान आहे. केलंय 2200 रुपये तेलाचा पिपा केला. का करता? साड्या वाटतात. आमच्या बाहेर साड्या भेटत नाही का? आम्ही काय गोरगरीब आहो का? आम्ही आपल्या घरचे भाकर तुकडे आहो का? सदा नाव आम्ही शेतकरी. माझं जलसिंचनाचं काम गेल्या 6 ते 7 वर्षापासून रखडलेलं आहे. भारत सरकारचा असा नियम आहे की कोणत्याही कास्तकाराला पाणी मिळालं पाहिजे. पाण्याशिवाय आमच्या क्षेत्रात एक तर कोरडवाहू. जो गोसेखुर्दचा जो प्रकल्प गेला आहे तो प्रकल्प आमच्या इकडे आला नाही. नान सर्कल पूर्ण सुटलेला आहे. आणि मी 6 वर्षापासून लढाई करत आहे की माझे कास्तकार कमसे कम 500 एकराचा जो प्लॉट आहे त्या 500 एकराच्या प्लॉटला आमचे पूर्ण माझे कमसे कम इथं सालेबट्टीतले शेतकरी 50 शेतकरी इथं आहेत आता हल्ली सभेमध्ये. तर त्या शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी मी अहोरात्र झटलो. आपले राजू पारवे साहेबाकडे गेलो. त्यांच्याकडे मला शिक्का मारून ते लेटर दिलेलं आहे. मी जिथं जिथं जायला लावलं मी तिथे गेलो. पण आजपर्यंत आम्हाला त्या पाणी मिळालं नाही आहे. आता इथून पुढे आपण संजय मेश्राम साहेबांना पंजाला तुम्ही समर्थन देताय. काय वाटतं की पुढे आपलं काम होईल? काम होईल ना. बदल पाहिजे ना. महंगाई हो गई, बेरोजगारी हो गई, सब मुद्दे पता है ना. हम तो शिक्षित लोग हैं, सब पता है हमको. तर कुठेतरी इथली जनतेला जो आहे बदल म्हणजे परिवर्तन हा अपेक्षित आहे. आणि हा परिवर्तन महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे पंजाबचे उमेदवार जे आहे संजय मेश्राम करतील हा नक्कीच त्यांच्या मनामध्ये हा विश्वास जो आहे त्यांच्याशी चर्चा करताना आपल्याला दिसून आलेला आहे. कॅमेरा पर्सन शरदसोबत मी रत्नाकर मुळे, लॉर्ड बुद्धा टीव्हीसाठी. जेव्हा इथल्या नागरिकांशी बोललो त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळत आहे, विशेष करून महिला वर्गाचा. काय सांगा? बघा, पूर्ण विधानसभेमध्येच ही परिस्थिती आहे. मागच्या 15 वर्षापासून या भागामध्ये काम करत असताना सगळ्यांचा परिचय आहे. आणि यंदा सगळ्यांना असं वाटतं आहे की खऱ्या अर्थाने हा अधिकार जो आहे, ह्या सीटचा अधिकार मेश्राम साहेबांनाच आहे. म्हणूनच जनतेमधून आवाज उठते आहे की मेश्राम साहेबांना यंदा निवडून यायचं आहे. इथल्या काही शेतकऱ्यांशी आम्ही बोललो तर गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. पश्चिम विदर्भामध्ये 100च्या वर आत्महत्या झालेल्या आहेत. तर त्याचा यांचा आजच्या सरकारवरती खूप रोष आहे. संजय मेश्राम निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काय विशेष असं? बघा, संजय मेश्राम एक काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. आणि काँग्रेस पक्षांना शेतकऱ्यांबद्दलची आत्मीयता आहे. मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही मदत मिळालेली नाही. त्याच्याऐवजी उद्योगपत्यांचे कर्ज माफ झाले. आणि म्हणूनच आम्ही आमच्या घोषणापत्रामध्ये हे काढलेलं आहे की शेतकऱ्यांचे 3 लाखापर्यंतचं कर्ज आहे ते पूर्णपणे माफ होतील. आणि त्यासोबतच जे लोक रेग्युलर भरत आहेत त्यांना 50,000चा प्रोत्साहनसुद्धा देण्याची गॅरंटी आम्ही आपल्या गॅरंटी कार्डमध्ये दिलेली आहे. इथल्या महिला वर्गाशी जेव्हा आम्ही चर्चा केली तर त्यांचं जी लाडकी बहीण योजना जी सरकारने आणली आहे त्याच्याबद्दल त्यांचं असं होतं की ह्यांना प्रलोभन द्यायचं म्हणून त्यांनी ही योजना सुरू केली आहे. पण काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आमच्या हाताला रोजगार मिळेल हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जी बघा, त्यांनी ऐन इलेक्शनच्या वेळेवर त्यांना माहिती होतं की त्यांची परिस्थिती खूपच नाजूक आहे. आणि म्हणून कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण 50% जे मतदान महिलांचं आहे त्याच्यावरती आपण हात टाकू असा विषय त्यांचा होता. आणि म्हणूनच त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरती ती घोषणा केली. पण काँग्रेस नेहमी महिलांकरता उभे राहिलेले आहे. त्यांना नेहमी प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्ही बघत असाल की जेव्हा कर्नाटकामध्ये आमची गव्हर्नमेंट आली तेव्हा महिलांना प्रवास पूर्ण कर्नाटकामध्ये फ्री दिला आम्ही. त्यासोबतच महिलांना अनेक प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून त्यांना रोजगार तयार करणं अनेक प्रकारचा प्रयत्न झाला. तसाच प्रयोग जेव्हा तेलंगणामध्ये आमची सरकार आली ते आम्ही करून दाखवलं. आणि म्हणूनच यंदा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सरकार येणं हे निश्चित आहे. आणि त्यामुळेच आम्ही महिलांकरता 3,000 रुपयाची योजना, जे काही कुटुंब प्रमुख महिला असेल तिला 3,000 रुपयाची आम्ही मानधन आपण देतो आहे. आणि त्यासोबतच आपल्या ज्या मुली आहेत ज्यांना शिक्षणाकरता ज्यांना परीक्षा देण्याकरता बाहेर जावं लागतं त्यांच्याकरता पूर्णपणे प्रवास जो आहे तो आपण फ्री केलेला आहे. एकंदरीतच पाहता अगदी मतदानाला 2-3 दिवस शिल्लक उरलेले आहे. आपण पूर्ण परिसराचा दौरा करताय, जनसंपर्कावर आपला भर आहे. काय प्रतिसाद आपल्याला दिसतो?
जनताने खूप आधीच हे ठरवून टाकलेलं आहे की त्यांना काय करायचं आहे. महाविकास आघाडीची सरकार यंदा महाराष्ट्रामध्ये बसणार आहे आणि विदर्भामध्ये प्रचंड प्रतिसाद या काँग्रेसच्या सगळ्या कॅन्डिडेट्सना मिळत आहे. हे सगळ्यांना दिसतं आहे. कालच माननीय सुनील केदार साहेबांनी आपल्या भिवापूरच्या सभेमध्ये सांगितलं की जो सर्वे झाला आहे त्याच्यामध्ये 180 ते 200 सीटा महाविकास आघाडीला मिळणार आहेत. आमच्या देखील शुभेच्छा आपल्याला आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावं अशी आपल्याला विनंती आणि खूप खूप आभार सर आपले. थँक्यू सो मच.